आजच्या भागात जर शॉर्टमध्ये सांगायला जाऊ तर वल्लरीवरती इंदुमतीची खूप जास्त जबरदस्ती चाललेली असते, पण मनोज तिला थांबवते, पण फायदा काही होत नाही कारण की ती तिच्या त्या झोनमधून काही हटत नसते. तिला आजी होण्याचा झोन सुरू असतो आणि नंतर मनोजचं वागणं थोडंसं विचित्र जाणवतं, म्हणून प्रेरणाचं थोडंसं त्याच्या बाबतीत कन्सर्न निर्माण होतो. बघूया आजच्या भागात अजून काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे वल्लरी देवपूजा करते आणि तिकडे बाहेर जायलाच लागलेली असते. ते बघता इंदुमती तिच्या जवळ येते आणि म्हणायला लागते, तुला सांगितलं होतं ना त्या बाबांचा हा अंगारा आहे, ह्या अंगारा तुला दररोज प्यायला पाहिजे, ज्याच्याने तुला लवकर बाळ होईल. तेवढ्यात ती तिला अंगारा प्यायला देईलच. तेव्हा तिथे मनोज येतो आणि म्हणायला लागतो, आई हे सगळं काय आहे. तेव्हा ती म्हणते, मनोज तू या सगळ्यामध्ये पडू नको, या आमच्या बायकांच्या गोष्टी आहेत, आम्ही सगळं आमचं मॅनेज करू. तेव्हा तो विचारतो, आई तुझं काय चाललंय ग, असं अंगार आणि या सगळ्या गोष्टींमधून या गोष्टी होत नाही ग. तेव्हा ती म्हणते, हे बघ हे सगळं मी भामरेंचं कुल पुढे नेण्यासाठी करत आहे, म्हणून तू याच्यात पडू नको. एवढी वर्ष तुम्ही बिझी होता, पण आता तुम्हाला बाळाचा विचार तर करायलाच पाहिजे. तेव्हा मनोज म्हणतो, आई मला या सगळ्या गोष्टी नाही आवडत आहेत आणि तुला माहिती आहे आम्ही बिझी आहोत ना, मग आम्हाला करायचं असेल तेव्हा आम्ही विचार करू. तू याच्यामध्ये स्वतःचं नाक गुपसू नको आणि वल्लरीला वाटेल ते करायला लावू नको. तेव्हा ती म्हणते, मी काय चुकीचं बोलते, मी तुमच्या आणि सगळ्यांच्या चांगल्याचाच विचार करते ना, मग आता हे सगळं मला नाही ऐकायचं. आज तू तुझ्या आईलाच विरोधात करत आहे, हे काही बरोबर नाही. तेवढ्यात रागारागात वल्लरी ते पाणी पिते आणि म्हणाल, ते सासूबाई झालं ना तुमच्या मनासारखं. ती लगेच तिथून निघून जाते. हे सगळं झाल्यानंतर इंदुमतीला खूप आनंद होत असतो की फायनली वल्लरीने ते अंगारा पिला आणि आता तिला बाळ होईल अशी तिच्या मनामध्ये सगळे स्वप्न ती रंगवायला लागलेली असते. तर दुसरीकडे वल्लरी इकडे खाली येते आणि तिला या सगळ्याचा खूप त्रास व्हायला लागलेला असतो. ती रडते. तेवढ्यात तिथे मनोज येतो आणि म्हणायला लागतो, वल्लरी तुला कोणी हे सगळं करायला लावलं, तुला आईला आत्ताच थांबवायला लागेल, नाहीतर दिवसेंदिवस हिचे प्रयोग या सगळ्या गोष्टी वाढत जातील आणि या सगळ्याचा तुलाच खूप जास्त त्रास होऊ शकतो. तेव्हा ती म्हणते, मला सगळं समजते, पण सासूबाईंना मी कसं काय सगळं सांगू, मला हेच कळत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, मला असं वाटतंय आपण एकदा सेकंड ओपिनियन घ्यायचा का, म्हणजे एकदा वेगळ्या डॉक्टरला विचारून बघू, काय माहिती टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतो ना. तेव्हा वल्लरी म्हणते, नको, कारण की एकदा आपण ही आशा सोडून दिली आहे, पुन्हा जर आपण या आशेवरती राहिलो आणि त्या टेस्टमध्ये सुद्धा तसं झालं तर आपल्याला खूप जास्त त्रास होऊ शकतो, म्हणून मला वाटत नाही आपण सेकंड ओपिनियन घ्यायला पाहिजे, यामुळे आपलाच त्रास वाढणार आहे. तेव्हा मनोज म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, तुझी जशी इच्छा आहे तसंच आपण करू. ते दोघं लगेच त्यांच्या कामाला निघून जातात. इकडे मनोज कॅफेमध्ये आलेला असतो. तेव्हा तो क्लायंटला सांगायला लागतो, हे बघा तुमच्या मशिनरी आहेत ना त्या खूप जुन्या झाल्या आहेत, त्यांना गंजही पकडली आहे, त्यामुळे मी त्यांचं काम करू शकत नाही, म्हणून मी आत्ताच सांगतोय, तुम्हाला जर लायसन्स रिन्यू करायचं असेल तर तुम्हाला मशिनरी चेंज करायला लागतील, नाहीतर मी काय तुमचं लायसन्स चेंज करणार नाही. ते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात तिथे प्रेरणा येते. ती भर उन्हात आलेली असते, म्हणून अजित तिच्या जवळ जातो आणि म्हणायला लागतो, काय झालं, तुला सांगितलं आहे ना मी असं उन्हामध्ये येऊ नको, एवढी दगदग करायची काय गरज होती. तेव्हा ती म्हणते, अहो काहीच झालं नाही, तुम्ही काय एवढी चिडचिड करताय. तेवढ्यात मनोजी म्हणायला लागतो, अरे एवढं तर चालतं ना. तेव्हा तो म्हणतो, एवढं कसं चालतं, थोड्या दिवसामध्ये तुझी सुद्धा बारी येणार आहे आणि एवढं बिवढं चालत नाही, मी तुला पहिलेच सांगितलं आहे, अशी दगदग करायची नाही, स्वतःची काळजी घ्यायची. तेव्हा मनोजला राहून राहून सगळ्या गोष्टी आठवण येत असतात की वल्लरीने कसं त्याला सांगितलं होतं की आपण आईबाप कधीच होऊ शकत नाही. तेव्हा तो थोडा डिस्टर्ब झालेला असतो. इकडे क्लायंट त्याच्याशी बोलत असतो, पण मनोजचं त्या सगळ्याकडे बिलकुल लक्ष नसतं. तेवढ्यात सांगतो, आज मला थोडं अनइझी वाटत आहे, आपण ही मीटिंग नंतर कंटिन्यू करूया का, कारण की आज माझ्याकडून काहीच होऊ शकत नाही. मनोज तिथून निघून जातो. त्याचं हे वागणं प्रेरणा आणि अजितला थोडं खटकलेलं असतं, कारण की तो काहीच न बोलता तिथून निघून गेलेला असतो. तर दुसरीकडे इंदुमती फुल आजी झोनमध्ये आलेली असते. तेव्हा ती इकडे चहा बनवायला ठेवते. तेवढ्यात दारावरती वल्लरी येते. वल्लरीला बघता ती लगेच म्हणायला लागते, मला वाटलंच होतं वल्लरी तूच असशील, तुझ्यासाठी पहिले पाणी देते आणि तुला माहितीये का मी तुझ्यासाठी गरम गरम चहा सुद्धा ठेवला आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगू का, मी आज त्या बाबांकडे गेली होती आणि हा जो अंगारा आणि प्रसाद आहे ना, हे जर तू 2 महिने खाल्लं ना तर तुला लवकर गुड न्यूज भेटू शकते. तेव्हा वल्लरी म्हणते, सासूबाई तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, असे अंगारे आणि अशा
प्रसादाने कोणाला बाळ होत नाही, तेव्हा ती म्हणते ते काही असो, पण माझी तर इच्छा आहे ना की मला आजी व्हायचं आहे, या घराण्याचं कुल पुढे न्यायचं आहे. खरं म्हटलं तर जी माझी पहिली सून होती ती तर बाळणपणातच वारली, बाळ सुद्धा राहिलं नाही. दुसरी सून आहे जी बाळ देऊ शकते, तिला तुने जेलमध्ये टाकलं आहे. मग तिसरी तूच राहिली ना, मग तुझ्याकडून सुद्धा मला अपेक्षा ठेवायला पाहिजे ना, का ते सुद्धा करू नको. खरं म्हटलं तर तू तर पांढरी पाळ निघाली आहे, तू तर या घराण्याचा विध्वंस करायला निघाली आहे. त्याच्याचमुळे तर तुला बाळ नको, हे नको, ते नको, सगळ्या गोष्टीमध्ये तुझा नकारच असतो. तेव्हा वल्लरी म्हणते तुम्हाला का वाटतं सासूबाई की मला अशी काही इच्छा नाही आहे, उगाच असं बोलू नका. तेव्हा ती म्हणते मला आजी व्हायचं आहे, मला या घराण्याला पुढे न्यायचं आहे. मग जरा समज आणि तुम्ही बाळाचा सिरियसली विचार करा ना. तेव्हा वल्लरी म्हणते तुम्हाला नाही वाटत का मला ही आई व्हायची आहे, पण मी काय करू, ज्या गोष्टी आमच्या हातातच नाही त्याचं मी काहीच करू शकत नाही. तेव्हा ती म्हणते मग हे मंत्र आहे ना ते 151 वेळा तुला बोलायचं आहे आणि प्रत्येक वेळा बोलल्यानंतर तुला मनातली इच्छा सुद्धा सांगायची आहे, एवढं तू कर ना. तेव्हा ती म्हणते ठीक आहे सासूबाई, जर तुमची एवढीच इच्छा असेल ना तर मी हे सगळं सुद्धा करायला तयार आहे, काहीच हरकत नाही. ती लगेच त्या चिठ्ठी घेऊन तिथून निघून जाते. इकडे थोड्या वेळानंतर वल्लरीचं रूम अक्षरशः छान डेकोरेट केलेलं असतं. तेव्हा वल्लरी एक एक करून सगळे फोटो बघते तिच्या लग्नाचा, त्यानंतर रिसेंट मधलेही काही फोटो असतात. तेवढ्यात तिथे मनोज येतो आणि म्हणायला लागतो तुला समजतंय का हे सगळं रूम इतकं सुंदर का वाटत आहे, कारण की आपण दोघं सुंदर आहोत आणि आपल्या दोघांच्या मेमरी सुद्धा खूप सुंदर आहे. तेव्हा ती म्हणते अहो हे आज अचानक कसं काय. तेव्हा तो म्हणतो हे बघ मलाही थोडा त्रास होत आहे की आपल्याला बाळ होऊ शकत नाही, पण ठीक आहे ना, आपण एक दुसऱ्यासाठी पूरक आहोत आणि मला नाही वाटत माझ्या आयुष्यामध्ये तुझ्या जास्त कोणी इम्पॉर्टंट असेल. आपण एक काम करूया, तू माझी आई हो, मी तुझा बाप होईल, कारण की लहान बाळ तर प्रत्येकामध्ये असतं ना. असं म्हणतात ना बायको थोड्या क्षणासाठी असते आणि आई जगतसाठी असते, म्हणून तू सुद्धा माझी आई होऊ शकते आणि मी तुला लहान बाळासारखं जपणार आहे. तसंही बाळ झालं असतं तर त्याच्यावरती तू जास्त प्रेम केलं असतं ना, मग मला ते चाललं नसतं. त्याच्यामुळे मला असं वाटते आपण आपल्या दोघांमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही. आपलं प्रेम एक दुसऱ्यासाठी खूप जास्त चांगलं आहे आणि हे सुद्धा तू हाही आठवण ठेव की आपण कोणाला येऊ द्यायचं नाही. आपण एक दुसऱ्यासाठी खूप आहोत, म्हणून कोणाचं बोलणं आणि कोणाच्या कोणत्याच गोष्टी मनाला सुद्धा लावायच्या नाही. तर दुसरीकडे प्रेरणा इकडे थोड्या काळजीमध्ये असते. तेव्हा अजित विचारतो काय झालं प्रेरणा, तू एवढं टेन्शन कसलं घेतलं आहे. तेव्हा ती म्हणते मला आज मनोजचं वागणं थोडं खटकलेलं आहे. तो कॅफेमध्ये तर आला होता पण त्याचं मीटिंगकडेही लक्ष नव्हतं, काहीतरी गडबड झाली आहे आणि तो जातानाही थोडा अस्वस्थ वाटत होता ना. तेव्हा अजित म्हणतो हो ग मलाही ते जाणवलं, आपण एक काम करूया, त्यांना दोघांना आपल्याकडे बोलूनच घेऊ. तेव्हा ते म्हणते ठीक आहे थांबा जरा, मी लगेच वल्लरीला कॉल करते. वल्लरी इकडे मनोज बरोबर थोडे प्रायव्हेट क्षण एन्जॉय करत असते. तेवढ्यात प्रेरणा फोन करते आणि म्हणायला लागते काय ग आता मावशीला वेळ सुद्धा नाही का बाळाला भेटायला. तेव्हा ती म्हणते काय झालं, काही गडबड झाली आहे का, डॉक्टरकडे जायचं आहे का, आम्ही येऊ का. तेव्हा ती म्हणते नाही ग गडबड काही नाही आहे, बाळाची इच्छा झाली आहे वल्लरी मावशीच्या आजचे लाडू खायची, म्हणून तू माझ्यासाठी लाडू घेऊन येणार का. तेव्हा वल्लरी म्हणते हो हो मी नक्कीच येणार आहे. तेव्हा ती म्हणते तुम्ही दोघंही या, म्हणजे कसं बाळालाही छान वाटेल. हे ऐकल्यानंतर वल्लरी आणि मनोज अजूनच भावुक होऊन जातात. तेव्हा अजित म्हणायला लागतो हे सगळं खरंच बरोबर आहे का, ते खरंच येतील ना. तेव्हा ती म्हणते येतील, पण काहीतरी नक्कीच बिनसलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी वल्लरी इकडे लाडू बनवत असते. तेव्हा इंदुमतीला खूप आनंद होतो आणि म्हणायला लागतो लाडू कोणासाठी ग, म्हणजे तुला डोहाळे तर लागले नाही ना. अरे 2 दिवसामध्ये त्या बाबांच्या औषधाचा चमत्कार झाला आहे, किती छान ना, म्हणजे आता तू आई होणार आणि मी आजी होणार आहे. देवाने एवढ्या लवकर माझं ऐकलं, या जास्त काय छान आहे. तेव्हा वल्लरी म्हणते सासूबाई जरा शांत व्हा, हे लाडू माझ्यासाठी नाही तर प्रेरणाताईंचे डोहाळे पुरवण्यासाठी आहे. तेव्हा ती म्हणते बरोबर आहे, दुसऱ्यांचे डोहाळे पुरून पुरून इथे दिवस चालले आहेत, माझ्याशी तर कोणाला काहीच घेणं देणं नाही आणि कोणाला पडलं सुद्धा नाही की मला काय हवं आहे. तेवढ्यात तिकडे बाहेर जाते आणि लगेच निलिमाला कॉल करून सांगायला लागते आज आमच्या घरामध्ये तुमच्या प्रेरणासाठी बेसनाचे लाडू बनणार आहेत. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता वल्लरीच्या लग्नाला एवढी वर्ष झाली पण तरी सुद्धा तिची अजून कूस उजवलेली नाही आहे आणि अशा
बाईच्या हातचं तुमच्या मुलीने खाल्लं आणि त्या मुलीला काही झालं, बाळावरती काही परिणाम झाला, तर नंतर तुम्ही बोलायला येऊ नका की इंदुताई तुम्ही मला का सांगितलं नाही, म्हणून तर मी तुम्हाला फोन करत आहे. हे सगळं करून तिला खूप आनंद झालेला असतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे वल्लरी, प्रेरणा आणि मिठू भेटलेले असतात. तेव्हा प्रेरणा विचारते, काय झालंय तुमच्या आयुष्यामध्ये? तू आणि मनोज भाऊजी अक्षरशः डिस्टर्ब आहेत, मला खरं खरं सांगा काय झालं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, तुमच्यासारखा आम्ही सुद्धा बाळाचा चान्स घेत होतो, पण आम्हाला एक गोष्ट समजली की मी कधीच आई होऊ शकत नाही. त्यांचं हे सगळं बोलणं इकडे इंदुमती ऐकते आणि लगेच इकडे निलिमा ऐकते आणि लगेच इंदुमतीला टिप देते. थोड्या वेळानंतर हे दोघं जेव्हा घरी येतात तेव्हा इंदुमती हातामध्ये आरती घेते आणि वल्लरीची आरती ओवाळत म्हणत असते, तुने तर आज खूप मोठा पराक्रम केला आहे, मग तुझी आरती तर ओवाळायला पाहिजे. तेव्हा मनोज थोड्या रागामध्ये बघायला लागतो. इथे हा पूर्ण एपिसोड समजतं. आता खरंच इंदुमती जे काही करत आहे त्यामुळे खरंच वल्लरीला त्रास होईल का आणि सगळ्यांसमोर हे सत्य येईल का की मनोजला प्रॉब्लेम आहे, वल्लरीला नाही? तुम्हाला काय